स्वागत करतो। चला दीपक आलेले आहेत, दीपकला आपण या ठिकाणी पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण पारितोषिक वितरित करणार आहोत। चला मी सन्माननीय पाहुण्यांना विनंती करतोय, चला प्रवीणजी गुलवे यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी गिफ्ट हॅम्पर देणार आहोत। दीपक या आपण, चला दीपक दिंडे, प्रदीप दिंडे आय थिंक सामनावीर पुरस्कार आपण देत आहोत प्रदीपला। त्यानंतर मी सुनीलजी पाटील आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण जो शीत पेय आहे कोल्ड ड्रिंक्स ते आपण या ठिकाणी वितरित करा। सुनील गुलवी यांच्या शुभ हस्ते आपण कोल्ड ड्रिंक्स देत आहोत। सामनावरची ट्रॉफी आहे ती आपण सन्माननीय सीतारामजी गुलवी आपल्याला विनंती करतो की आपण पुढे आपल्या शुभ हस्ते आपण जी आकर्षक ट्रॉफी आहे ती आपण या ठिकाणी वितरित करा। आणि सन्माननीय महेशजी वारे आपल्याला विनंती करतो की आपण पुढे आपल्या शुभ हस्ते आपण जी हेड कॅप आहे अंबुजा सिमेंट प्रदीप अजूनही पारितोषिक आहेत। चला आपण हेड कॅप इथे वितरित करतोय। सो वेल प्लेट, तुला पुढील सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा। चला सूरज पाटील आपण यायचं आहे, आपल्यासाठी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आहे। गौतमजी पाटील यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आलेलं आहे। चला सन्मानित सचिनजी भुईर आपल्यास विनंती करतोय, जे भिवंडी पंचायत समितीचे माजी सदस्य आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण एक कॅश प्राइज आपण या ठिकाणी वितरित करतोय। सो हार्ड लक सूरज, परंतु वेल प्लेट जबरदस्त मात्र तुम्ही कामगिरी आपल्या संघासाठी बजावली। परंतु म्हणतात ना जो जितावं सिकंदर, आणि सिकंदर ठरला अखेर त्या सामन्यामध्ये जे वेताळ स्पोर्ट हा संघ। चला सामना सुरू होतोय, तत्पूर्वी आपण व्यासपीठाकडे सुद्धा मात्र वाटचाल करणार आहोत। काही सन्मान जे आहे ते सन्मान आपण या ठिकाणी संपन्न या ठिकाणी करणार आहोत। चला इनिंग ब्रेक मध्ये आपण या ठिकाणी सन्मानाकडे वाटचाल करणार आहोत। तत्पूर्वी जाऊया आपण कॉम्बॉक्स मध्ये आणि तिथे सज्ज होतील। आता मात्र तुम्हा आम्हा सर्वांना मंत्रमुग्ध करण्यासाठी आमचे सहकारी समालोचक व्हॉइस ऑफ टिटवाला मनोज खारवे सर। धन्यवाद, थैंक यू सो मच वॉइस ऑफ पीटीसी, वॉइस ऑफ अमने लोनाट क्रिकेट असोसिएशन, मिस्टर योगेश पाटील सर। पहिला चेंडू पडला, डॉट काढलेला आहे। गोलंदाज सचिन माळी स्वतः कॅप्टन आहेत, षटक हाताळतायत, ज्यांना फिल्डिंग मिळाली आहे। आणि टॉस जिंकून बॅटिंग घेणारे विश्वनाथजी माळी स्ट्राईक एंडला आहेत, जे अगदी थोडेसे तिथे चाचपडतायत। लगोपाठचे 2 चेंडू डॉट खेळून इथे 2 चेंडूंचा मोठा नुकसान केलंय, कारण 2 चेंडूमध्ये रसिको 12 धावा सुद्धा होतात। प्रत्येक चेंडूला तितकं महत्त्व आहे आणि 6 धावांचं महत्त्व दिलंच पाहिजे आपण, म्हणजेच प्रत्येक डॉट खेळणं म्हणजे 6 धावा तुमच्या धावफलकातून कमी होणार आहे। यावेळेला मोठा फटकावाचा प्रयत्न केला, मिस्टामिक स्ट्रोक आहे, स्वतः गोलंदाज तिथे सचिन माळी हातातून उडाला आणि सेकंड अटॅक मध्ये पुन्हा ते चेंडू अगदी त्या गल्ल्यामध्ये पडला, हाताच्या जोडगोलीमध्ये पडला आणि फलंदाज बाद होत आहे। विकेटचं पतन। हा झेल मला टिपायचा आहे, हे कॉल देणं फार महत्त्वाचं असतं। क्रिकेटच्या खेळामध्ये ह्या गोष्टीला सुद्धा तितकंच महत्त्व आहे। प्रत्येक बारीक बारीक गोष्ट तुम्हाला मोठा फायदा करून देत असते। आणि त्या ठिकाणी बघितलं आपण की गोलंदाजाने जो कॉल दिला त्यांच्या अवतीभोवती सुद्धा कुठलाही फिल्डर बाकीचा पोहोचला नाही आणि त्यांनी स्वतःचा आत्मविश्वास तिथे दाखवला आणि तो झेल आपल्या हातामध्ये विसावून एक गडी बाद केलेला आहे। नवीन फलंदाज ज्याचं आगमन झालं श्याम पाटील साहेबांचा आणि एक जल्लोष आवाज प्रेक्षकांचा झालेल्या मैदानामध्ये। ड्राइव केला थ्रू द कवर्स, वा फॅन्टास्टिक बॉल गोइंग टू द फेस लाइक अ ट्रेसल बुलेट। वा वा वा, श्याम पाटीलचा हा लाजबाब देखना चविष्ट स्वादिष्ट रुचकर 4 रन।
बक्षीस येते 500 रुपयाचं. वा, वेलकम संतोषजी. चौकार तर आला, षटकार पण येणार, चौकारासाठी सुद्धा मिळणार आहे. लगोपाठच्या 2 विकेटसाठी सचिनजी माळी यांच्यासाठी प्रशांतजी म्हात्रे यांच्याकडून 2000 रुपये. वा, 1000 रुपये. ओ, स्टिअर केलंय, दिशा दिली, पण तिथे विकेट नाही प्राप्त करायची इच्छा अजिबात नव्हती फिल्डरची. त्याने रिस्क न घेतलं, त्यांनी धावा वाचवण्याचा प्रयत्न केला की त्याला वाटलं की मी फेकी जर केली तर बॅकअप नाही आणि चेंडू जाऊ शकतो अगदी स्क्रीनच्या दिशेने. ते त्याने स्वतःला सावरलं, आवरलं आणि तो प्रसंगावधान राखून, प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवून तिथे एक धाव दिली. धावसंख्या 5. पहिलं षटक समाप्त. 1 गडाच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या 5. धन्यवाद मनोज कारवे सर. आपण या ठिकाणी सन्मानाकडे वाटचाल करणार आहोत, कारण आपण ओव्हर इनिंग ब्रेकमध्ये आहोत. अनेक संख्येने मान्यवर मंडळी आपल्यामध्ये आज उपस्थित झालेल्या आहेत. सर्वांचं आपण या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान आपण इथे संपन्न करणार आहोत. आम्ही सचिनजी भोईर आपल्यास विनंती करतो की प्रथमतः आपण पुढे या, कारण आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी जे सन्मान आहे ते सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत. आज आपल्यामध्ये पाहिलं तर सन्माननीय सीतारामजी गुलवी साहेब आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांचा आपण हा योग्य तो मान सन्मान या ठिकाणी संपन्न करावा अशी मी आपणास विनंती करतोय. सन्माननीय सीतारामजी गुलवी साहेब, आपण पुढे यायचं आहे. हा मान सन्मान स्वीकारण्यासाठी आपण इथे आलात. या स्पर्धेचा आपण आनंद द्विगुणित केला, त्याबद्दल तुमचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय आणि आपला सन्मान या ठिकाणी आपण संपन्न आम्ही करीत आहोत. तदनंतर एक जबरदस्त क्रिकेटपटू सन्माननीय सुनीलजी गुलवी आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी सन्मानित करतोय. सचिनजी भोईर साहेब, आपण थांबायचं आहे. आपल्या शुभ हस्ते आपण सर्व सन्मान या ठिकाणी संपन्न करणार आहोत. सुनीलजी पाटील, निंबोली गावाला सुनीलजी गुलवी, त्यांनी एक वेगळी ओळख निर्माण करून दिली क्रिकेटच्या माध्यमातून आणि अजूनही ते खेळतायत 40+ माध्यमातून. त्यांचा सन्मान आपण इथे संपन्न करीत आहोत. तदनंतर त्यांचे सहकारी प्रवीणजी गुलवी आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांना पवनजी गुलवी यांना आपण या ठिकाणी सन्मानित करीत आहोत. सचिनजी भोईर यांच्या शुभ हस्ते आपण पवनजी गुलवी यांना आपण या ठिकाणी सन्मानित करीत आहोत, सचिन भोईर यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर आपल्यामध्ये पाहिलं तर सन्माननीय महेशजी वारे आज उपस्थित झालेले आहेत. आपल्याला सुद्धा विनंती करतो की आपण पुढे यावं सन्मान घेण्यासाठी. आदरणीय महेशजी वारे यांना आपण या ठिकाणी सन्मानित करीत आहोत. आज धामणगाव प्रीमियर लीगचा विचार केला तर ही दुसरी रजनी आपण पाहत आहोत आणि सर्व आलेल्या पाहुण्यांचा मी मनापासून या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय. त्यानंतर वडपेगावचे समाजसेवक रवींद्रजी भोईर आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. विनंती करतो की आपण पुढे यावं, आपला सन्मान या ठिकाणी आम्ही संपन्न करीत आहोत. जबरदस्त ही स्पर्धा सध्या आपण पाहतोय. धामणगावचा उत्सव सध्या आपण या ठिकाणी एन्जॉयमेंट करतोय. पुन्हा एकदा आलेल्या सर्वांचं पाहुण्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो आणि जाऊया पुन्हा आपण ऑन गोईंग मॅच कडे. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. यस यस, सुंदर चौकाराला तिथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता सिद्धेशने, जो वडिलांच्या सोबतच खेळतो आता. समोर त्याचे पप्पा श्याम भोईर आणि पप्पा आणि मुलगा बाप लेक. पाहायला आवडतं ना प्रेक्षकांना. जल्लोष करा बाप लेकासाठी. एका बाजूला श्याम भोईर, दुसऱ्या बाजूला सिद्धेश स्वतःला सिद्ध करतोय, सिद्ध करून दाखवावं लागेल. चौकार तर आलाय. धावसंख्या 10 1-0 ऑन द बोर्ड. लेफ्ट हँडर सिद्धेश सज्ज झालाय. गोलंदाज वेदांत. हो, यावेळेला चेंडू ब्लॉक मध्ये आणि लाऊड अपील. पंचाचं बोर्ड आकाशामध्ये. खिंडीत पकडलं, कात्रीत पकडलं. लेग बिफोर विकेट डाऊन. LBW सिद्धेश बाद. स्पीड अप करा, गेम स्पीड अप करा प्लीज. जास्त वेळ घेऊ नका. आणि पंच काय सांगतात बघा. प्रेक्षकांना विनंती आहे, आपण जरा मावडी रेषेच्या अगदी जवळ जाऊ नका. डिस्टर्बन्स येत आहे, कारण तुमच्या हातात पण बॅट दिसते.
फुल टॉस ड्राव केलाय. वा 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 वा, क्या बात आहे. टन टना टन 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 दारा, आठवला सगळ्यांना ब्रायन लारा. चेंडू हो गया 9-2-11, 4 रन. सिद्धेशने थांबणं गरजेचं होतं, परंतु त्याला बरोबर तिथे अगदी नामोहरित केलं, नामोहरण केलं. फसवा चेंडू टाकला होता, स्विंगिंग डिलिव्हरी होती गोलंदाज वेदांतने आणि त्या विकेटची प्राप्ती केली. इथे फिल्डिंग सजवली जाते. जास्त वेळ घेऊ नका, प्रत्येक चेंडूच्या गॅप मध्ये इतका वेळ नका घेऊ प्लीज. राऊंड विकेट ड्राइव्ह केल्या सरळ बॅटने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑन तिथे आहे, वेगाने येतोय. तिथे नॉस्ता केला, धोका आहे, धोका घेतला आणि त्या धोक्याची कमाल बघा. तिथे 40+ प्लेयर असल्यामुळे ऍक्च्युली पेनल्टी आम्ही लावली ऑलरेडी. भावेश बघाशी म्हणाले, भावेश भोईर, की अशा गोष्टी चालणार नाहीये, तिथे तुम्हाला घ्यावं लागेल रनआउट. पुन्हा चुकी करू नका, तुम्हाला 2 धावांची पेनल्टी आकारण्यात येईल. दक्षता बाळगा, ही तुम्हाला शेवटची वॉर्निंग आहे, प्रत्येकालाच आहे ऍक्च्युली. असं दृश्य दिसलं नाही पाहिजे. लास्ट वॉर्निंग, कोणी पण असू दे. येस, डीपीएल ची आपली स्पर्धा, आपल्या गावची अनबान शाह स्पर्धा आहे. आपण आपल्या गावच्या स्पर्धेला 4 चंद्र लावायचे, त्याला कुठल्याही प्रकारच्या स्पर्धेला आपण गालबोट लागू द्यायचं नाही बरं का. प्रेक्षक बघतायत त्यांच्या डोळ्यांनी. पुन्हा एकदा फुलवल्याचा चेंडू वाईट साईडला होता, थोडासा वाईट यॉर्करचा प्रयत्न होता, त्याला ड्राइव्ह केला वेगाने. शॉर्ट कव्हरचा फिल्डर येतोय, चेंडूला शोधतोय आणि चाच पडतोय. तिथे आता दोन्ही गाड्या एकाच ओळावरती. आता मात्र काय होणार. पंच तिथे फलंदाजाला बाद घोषित करतायत. बॅट्समन आउट, रन आउट. असं आमच्या प्रिन्स मूवीचे कार्य आहे आणि आपण पाहतो आपल्या स्क्रीनवरती आमचे लाडके पाहुणे आणि हे सर्व खेळाडू कक्ष, सर्व खेळाडू आणि प्रेक्षक, आमचे दक्ष प्रेक्षक आनंद घेत असताना चहू बाजूला पूर्णपणे मैदानामध्ये प्रेक्षकांची अलोट गर्दी पाहतो आपण. मानवी समुद्र इथे अवतरलाय. उद्या काय असेल, ग्रँड फायनल उद्या, सुपर संडे विथ मंडे. संडेला सुरुवात होईल उद्या आपली आणि मंडे पर्यंत चालेल डीपीएल फायनल डे, ग्रँड फायनाले. तो हा दुसरा एटीन ऑन द बोर्ड. बॅटिंग करतोय गीतेश मायरा. 11 संघ टॉस जिंकल्यावर. फ्रीडचा चेंडू ड्राइव्ह केलाय, उडवता आला नाही, सरळ ड्राइव्ह केलाय. मिड ऑफच्या जवळून चेंडू जातो क्लोज. तिथे अगदी चेंडू उचली घेतल्याने हातामध्ये चिपकला. नॉन स्ट्राईक एंडला तिथे सुरक्षित पोहोचला फलंदाज आपल्या घरामध्ये. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. चित्याच्या चपळाईने आणि लक्ष्याच्या वेगाने त्या 2 धावा पूर्ण केल्या. धावसंख्या 2 पुढे जात असताना पाहतोय 20 वर. यानंतरचा पुढचा सामना आम्ही अनाउन्स करतोय. आपण सज्ज राहा, कॅप्टननी सतर्क राहायचं आहे. स्वर्गीय दीपक दादा
प्रतिष्ठान विरुद्ध शिवांश 11. 4 ओव्हरचा मुकाबला. उचली घेणारा चेंडू बाउन्स केला. अगदी अर्ध्या पिच होती टप्पा टाकून सुद्धा चेंडूला मस्त पद्धतीने ओव्हर बाउन्स केलं पाहिलं आपण तिथे. आणि चेंज ऑफ पेस होतं चेंडूमध्ये, त्याच कारणाने टायमिंग जुळलं नाही, मिस टायमिंग झालं. फलंदाज सुद्धा तिथे अचंबित झाला. डॉट चेंडू काढला गोलंदाजाने. तेजस भुईर आहे तिथे. धावसंख्या 20 वर. तिसरं षटक सुरू. 2 चेंडू पडलेत, लिगली झालेत. म्हणजे या इनिंगचे अजून 10 चेंडू बाकी आहेत. 10 मध्ये 20, 10 मध्ये 30 की 10 मध्ये 40 येणार. आणल्या पाहिजेत, कराव्या लागतील धावा, पण इथे करू देत नाहीत. फास्टर, क्विकर हा रिलीज होता चेंडूचा. काय तेच तर मारा बाईचा इशारा गोकुल सरांचा तिथे होत असताना एक धाव कंप्लीट झालेली आहे. आणि धाव फलक पाहतोय आपण. बरोबर गणपती देवतेचा आकडा, शुभ आकडा 21 मोदकांचा. आपण नेहमीच नवस बोलत असतो. गणपती देवता सर्वांची लाडकी देवता. गण गण गणात बोते, ओम गण गणपते हे नमः. प्रत्येक कार्यक्रमाला आपण बाप्पाचंच नामस्मरण करत असतो, बाप्पाला साकडं घालत असतो. या स्पर्धेला सुद्धा आपण त्याच साकड्याने सुरुवात केली. छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा मानाचा मुजरा केला की हे महाराज आम्हाला बळ दे, सामर्थ्य दे, शक्ती दे. आम्ही धनुष्यबाण आमच्या खांद्यावरती पेलवण्याचं इथे आम्हाला धाडस दे. आणि ती शक्ती दिलेली आहे. एक ते आहे ना, इतनी शक्ती देना हमें दाता, मेरा विश्वास कमजोर ना होना. मस्त त्या गाण्यामध्ये असं गाता गाता जागच्या अंगावरती शारे उभे राहतात. जरा स्पीडअप करा, इतका वेळ घेऊ नका. वारंवार आम्ही तुम्हाला बोलणं चुकीचं आहे ऍक्च्युअली, कारण लाईव्ह प्रेक्षक पाहत असतात, त्यांना सुद्धा ह्या घोषणा आवडत नसतात. वारंवार ही लाईव्ह कॉमेंट्री आहे, घोषणांची कॉमेंट्री नाहीये. फुल टॉस, अगदी तिथे स्लॅशचा प्रयत्न होता, कटचा प्रयत्न होता. पाहिला आपण कव्हर पॉइंटला तिथे फिल्डर आहेत 2, तिथे एकच धाव मिळते. 2 देऊन नाहीत शेकले, घेऊ पण शेकले नाही. तिथे अटॅकिंग फिल्डिंग करतायत. बॉलिंग सुद्धा अगदी बदलणारी टाकतोय गोलंदाज. टप्पा अगदी बदलला तिथे, अगदी फुल लेंथ वापरला ऑफस्टिकच्या बाहेर आणि संभ्रमामध्ये टाकतायत फलंदाजाला. हे तुमचं चाणक्षपणा गरजेचा असतो. हा बदल तुमच्यामध्ये तुम्ही दाखवणं गरजेचं असतं, जेणेकरून फलंदाजाला सेटल होऊ द्यायचं नसतं. क्रिकेटमध्ये हे माइंड खूप महत्वाचं असतं. म्हणून क्रिकेट इज अ माइंड गेम. बघा इथे आता हा सुद्धा माइंड गेम असतो. माहितीये तुम्हाला, कधी कधी अशा गोष्टी सुद्धा पुढचा चेंडू अगदी वेगाने टाकण्यासाठी असतो. पुढच्या चेंडूमध्ये काहीतरी स्पेशलाइज परफॉर्मन्सची ही युक्ती असते. लाईटमॅन कुठे असेल तर या जरा, लाईटवाले आमचे फ्लड लाईट्स वाले, आपल्याला संपर्क साधायचे भावेश भोईर यांच्याशी. फुल टॉस, हो हो हो, चेंडू भावेश भोईरकडे जातोय. डाव्या हाताने तिथे प्रयत्न केला, झेलचा प्रयत्न तिथे केला, पण तो चेंडू अगदी हाताला चाटून गेला आणि मिळाला तो षटकार. सजवण्यासाठी मॅचचा हा पहिलाच सत्र आहे. टर्निंग पॉइंट नाही, अजून क्रुशियल मुवमेंट नाही आहे, ही पण काळजी घ्या. आणि प्रेक्षकांना विनंती आहे की आपण पडद्याच्या बाहेर तिथे उभे राहा. प्रेक्षकांना विनंती आहे, पडद्याच्या आत उभे राहू नका. जो लाल पट्टा आहे मरून कलरचा, जो आपला बाउंड्रीचा पट्टा आहे, हो नाही पदलाली ते अजिबात नाहीये. बरोबर चेंडू काढला. हेच गोलंदाजी याला म्हणतात चाणाक्षपणा. बघा मी आताच उल्लेख केला मगाशी की ही सुद्धा एक कूटनीती असते. रनवेमध्ये बिघाड झालेला दाखवला आणि तिथं फुलवलेंचा अगदी स्विंगिंग चेंडू वापरला. खुर्च्या ज्या आतमध्ये घेऊन बसले त्यांनी खुर्च्या बाहेर घेऊन बसा प्लीज. मागच्या वर्षी सुद्धा आपण फायनलच्या दिवसामध्ये बऱ्याचशा सूचना दिल्या होत्या, काही काही शेकोट्या पेटवल्या होत्या. या चुकीच्या गोष्टी यावर्षी करू नका प्लीज. खुर्च्या तुम्ही बाहेर घ्या. भले तुम्ही खुर्चीत बसा, हरकत नाही, परंतु त्या बाहेर तुम्ही खुर्च्या घ्या. तुम्हाला आम्ही पाहतोय इथे. पाहूया आपण, 3 षटकं समाप्त झाली. धावसंख्या पाहतोय बरोबर ती 28 वर, म्हणजेच धावांचा रेट आहे तो 9.33. चला 4थं षटक सुरू करा लगेचच. 28 ऑन द बोर्ड. पहिल्या षटकात आल्या 5 धावा, 1 गडी बाद झाला. दुसऱ्या षटकामध्ये 11 धावा आल्या, 1 गडी बाद झाला. तिसऱ्या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या, 1 गडी बाद नाहीये. परंतु आता हे शेवटचं षटक असेल.
स्लॉग ओव्हर, ज्याला आपल्या ग्रामीण भाषेत म्हणतात की हाणामारीचं षटक, आतिषबाजीचं षटक. आतिषबाजी हाणामारी करून देईल का गोलंदाज? आतिश भोईर म्हणाला तर त्यांचाच चिमुकला ना द्रोण. अतिश सकना आहे, ते दुसरे अतिश आहेत आपले. ओके, म्हणून तुम्ही आता मगाशी बघितलं द्रोण आलाय, त्याचा उगम झाला इथे. काय त्यांनी कालचं त्यांनी कॉन्फिडन्स सील सेंटेन्स वापरलं, द्रोण क्या बात आहे, कोई भी जीते कोई भी हारे, सिर्फ धामणगाव जीतेगा, असं त्यांनी काल सांगितलं होतं. मला माहिती नाही आम्ही जिंकू की नाही, परंतु मला इथे धामणगावला जिंकवायचं आहे. किती वेळ घेता आपण? आपल्याला स्वतःला सांगा प्लीज. फिल्डिंग करणारा संघ सचिनजी माले प्लीज. रिवाचा पवित्रा घेतला, अल्टी पलटी चेंडूनी मारली कल्टी, झापूक झुपूक सिक्सर. ये तो कहा जाता है ना कि सीधी उंगली से घी नहीं निकलता, तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है. आणि टेढ़ी मेढी इथे मस्त पद्धतीने गाठ भेट झाली चेंडूची. आधीच तास मध्ये बदल केला होता आणि अगदी आवश्यक तसा चेंडू दिला आणि पूर्णपणे होत्याचं नव्हतं केलं बॅट्समनने. तिथे षटकार पवन म्हणजे वाराच्या वेगाने ठोकला. आता ऑन साइडला टर्न केला चेंडूला, तिथे धाडले लॉंग लेग आणि फाईलच्या मध्ये चेंडू वेगाने सीमारेषा चिरतोय फाडतोय. 4 रन. षटक आहे आता. हाणा आणि मारा, जिकडे वारा तिकडे पण मारा, जिथे प्रेक्षक तिकडे पण मारा. 2 चेंडू मध्ये 10 धावा इथे वसूल केले. अजून एक मोठा फटका. ओ हो क्या बात है, जबरदस्त. अंबर के ऊंचाई सागर की गहराई और ये 6 रन की हा अगदी जत्रोत्सव आहे आपल्या धामणगावचा. चौकार आहे, माफ करा षटकार नव्हता तो. आणि इथे चौकारे धावसंख्या फुलत असताना जाऊन पोहोचलेले बेधडक पद्धतीने 42 वर. 1942 ची चळवळ होती ती स्वातंत्र्यासाठी, ही चळवळ आहे ती DPL जिंकण्यासाठी. एका बाजूला गीतेश मायरेल आणि दुसऱ्या बाजूला स्वर्गीय संदीप दादा प्रतिष्ठान संघ. पहिली इनिंग सुरू आहे, धावांना सुगंधित केलंय. पुण्यात रिवाचा पवित्रा घेतोय. आता मात्र गोलंदाजाने तिथे चालकशपणा दाखवला, चेंज ऑफ पेस केलं. पंच सांगतात लेग बाईचा इशारा आणि एका धावेने धावसंख्या पुढे. पुन्हा एकदा प्रेक्षकांना मी आव्हान करतो की आपण पडदा सोडा आणि खेळाडू कक्षामध्ये आपण आतमध्ये बसा. येस, इथे धावसंख्या बघा 43 वर. प्रेक्षक तुमच्यामुळे आमचं लक्ष पण विचलित होतंय. प्लीज इतकं आम्हाला अनाउन्समेंट करायला सांगू नका. आणि खेळाडू कक्षात विनंती आहे, तिथे कुठलाही अन्य प्रेक्षकाला तुम्ही जागा देऊ नका. ती तुमच्यासाठी जागा आरक्षित केलेली आहे. तुमचा संघनायक तुमचा कोच फक्त तिथे बसू शकेल. आता समोर लेफ्ट हँड बॅट्समन तयार झालाय. धावसंख्या 43 वर. गोलंदाज पुढचा चेंडू घेऊन आतिश भोईर, 5वा चेंडू. ओ पूल आहे, पॉवरफुल नाहीये. झेल टिपला तिथे स्क्वेलीच्या दिशेने, सापळ्यामध्ये अडकवलं होतं आणि फलंदाज बाद होते. धक्का क्रमांक 5. चांगला इथे धावफलक हलवला, आतिशने बाद केलं. पहिलं आपण दिलीप धिंडेच्या बॅट मधून तब्बल 13 धावा इथे साकार झाल्या आपल्या संघासाठी. पण पवन अजून मैदानामध्ये आहे, ज्याने एक सुंदर षटकार, 2 खणखणीत चौकार ठोकलेत. जो खेळतोय वैयक्तिक 15 धावांवरती, त्यासोबतीला आता जोडला जातोय मैदानामध्ये विकास नावाचा फलंदाज. आता काही चेंडू म्हणजे एकच चेंडू शिल्लक आहे या इनिंगचा. लास्ट टू गो, शेवटचा चेंडू असेल. लास्ट टू गो फॉर दिस इनिंग. धावसंख्या 43 वरती. मानसिक दबाव टाकण्यासाठी सिक्सर आला तर 49 होतील, 50चं टार्गेट राहील. चौकार आला तर 27 होतील, 38चं टार्गेट राहील. काय टार्गेट असेल बघायचंय. शेवटचा चेंडू उडवलाय आणि भिरकावून दिलाय. तिथेच आई गावदे प्रेक्षकाच्या समोर झेल उडाला होता आणि झेल सुद्धा सोडलाय. 2 धावा तर अर्जित केल्या, 3 धाव्याचा प्रयत्न केला जाईल आणि तिथे हा प्रकार आपल्याला पाहायला मिळतो क्रिकेटच्या खेळामध्ये.
आणि अशा प्रकारे 2 धावा कंप्लीट झाल्या. धावसंख्या 45 वर आणि लक्ष्य जिंकण्यासाठी 46 धावांचं ते स्वर्गीय संदीप दादा प्रतिष्ठान संघापुढे 24 चेंडू 46चं लक्ष्य. पहिल्या षटकात 5 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 11, तिसऱ्या षटकामध्ये 10 आणि बघा आमच्या चिमुकल्या पाहुण्या ताई माई अक्का या सर्वांचं हार्दिक स्वागत. कोणी घरी राहिलं नाही. शनिवार उद्या तर रविवार आहे. उद्या अजून जास्त येतील इथे. सर्वांना वेळ लावणारी स्पर्धा DPL आपल्या गावची स्पर्धा आपल्या प्रतिष्ठेची स्पर्धा, आपल्या परंपरेची संस्कृतीची आपण जोपासतोय. पर्व दिसरं यातच सर्व क्रिकेटचं हे सर्व गुण संपन्न स्पर्धा आपण पाहतोय. DPL धामणगाव प्रीमियर लीग. आता ह्या इनिंग मध्ये काय असेल बघायचं आपल्याला. जे लक्ष्य आहे जिंकण्यासाठी 46 धावांचं ते पार करेल का स्वर्गीय संदीप दादा प्रतिष्ठान संघ, की ज्या 45 धावा केल्या त्याचं डिफेंड करेल का, संरक्षण करेल का संघ गीतेन मायरा 11. यासाठी आपण नक्कीच कॉमेंटी बॉक्समध्ये बदल करू. तत्पूर्वी आपण जाऊया टॉस साठी. नवीन सामन्याचा टॉस असेल. टॉस बॉक्स मध्ये या दोन्ही कॅप्टन. जरूर आपण या ठिकाणी पुढील सामन्याची नाणेफेकी आपण इथे संपन्न करणार आहोत आणि ही नाणेफेकी घेण्यासाठी आपल्यामध्ये आज प्रमुख अतिथी म्हणून आज विराजमान झालेल्या मान्यवरांना आपण या ठिकाणी हा मान देणार आहोत. सन्माननीय महेशजी वारे, त्याचप्रमाणे सन्माननीय सुनीलजी गुलवी, सन्माननीय सीतारामजी गुलवी, सन्माननीय पवनजी गुलवी, या सर्वांना मी विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये या, कारण आपल्या शुभ हस्ते आपण पुढील सामन्याची नाणेफेकी आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत. आणि नाणेफेकी संपन्न करतील आमचे सहकारी समालोचक मनोज खारवे सर. तर प्रेक्षकांना पाहताय किती पाण्यावर बघा किती मोठा सामना असेल याचा तुम्हाला अंदाज येऊ शकतो. दिग्गज व्यक्तिमत्व आपल्याकडे प्रवीणजी गुळवी, सुनीलजी गुळवी, सीतारामजी गुळवी, महेशजी वारे आणि रवींद्रजी भुईर फ्रॉम वडपे, या सर्वांच्या शुभ हस्ते आपण या नवीन सामन्याचा टॉस करतोय. मोठा सामना. स्वर्गीय दीपकदादा प्रतिष्ठान विरुद्ध सिंहास 11 या दोन संघांदरम्यान. सिंहास 11 तर लागोपाठचे तिन्ही पण सामने जिंकलेत. भावेश भोईर 2 जिंकलेत, माफ करा. मायरा महाकाल 11 ने तिन्ही पण सामने जिंकलेत आणि दीपकदादा प्रतिष्ठानने दोन्ही पण सामने जिंकलेत. आणि इथे पाहुणे पाहतो आपण 4 पाहुणे यांच्या शुभ हस्ते टॉस करूया. छापा कॉल दीपकदादा प्रतिष्ठानचा कॅप्टनचा आणि छापाच आलाय. धन्यवाद चारही पाहुण्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. आपण असं नसतं व्हा. बघा ते चारही पण पाहुणे शुभेच्छा देत आहेत. हे त्यांचं प्रेम क्रिकेटचं आणि त्यांनी नक्कीच या स्पर्धेला 4 चंद्र लावले. धन्यवाद. आपण थोडक्यात आवरूया. काय निर्णय असेल सतरक्षण? कसं वाटतं तुला DPL आता पुढे जायचा तुझा मार्ग तुला सापडलाय की काय आता बदल करशील तुझ्या टीम मध्ये परफॉर्मन्स मध्ये, काय बदल करायचा आहे टीम मध्ये, काय बदल असेल? नाही, तो संघ राहणार. समोरचा भावेश भोईर आहे यासाठी का स्पेशली काय तुमचा सापळा असेल? त्याचा विकेट घ्यायचा प्रयत्न करू. आणि भावेशजी काय वाटतं बॅटिंग साठी उतरण्यासाठी तुम्हाला किती 4 षटकामध्ये? कडक फटका या ठिकाणी आलेला आहे. बॅटर स्वप्नीलच्या बॅट मधून मेगा सिक्सर. मागच्या सामन्यामध्ये देखील त्यानं 2 उत्तुंग षटकार मारले होते आणि इथे देखील षटकारानं तो आपल्या डावाला सुरुवात करतोय. 46 धावांचं लक्ष्य पार करायचंय. श्याम पाटील यांनी जर विकेट हॅट्रिक घेतली तर यशवंत पाटील यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक दिलं जाणार आहे. सचिन मालीनं जर लागोपाठ 3 षटकार मारले तर प्रशांत म्हात्रे यांच्याकडून 1000 रुपये दिले जाणार आहेत. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो या ठिकाणी 7 धावा 7 रन्स ऑन बोर्ड. पुन्हा पुढे सरसावून भिरकावून दिला बॉलला लॉंग ऑनच्या पलीकडे. आणखी एक धमाका षटकार.
माली यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक, सचिन भोईर यांच्याकडून 500 रुपये, शशांक भोईर यांच्याकडून 500 रुपये. चला 1500 झालेले आहेत. चलिए स्वप्नील भोईर, पुढचा बॉल. ओ हो फ्लाईट दिली होती, इथे फटका फसलाय आणि फलंदाज बाद होतोय. 2 षटकारांचा तिखट प्रतिउत्तर देत असताना खेळाडू होतोय बाद. लागोपाठ 2 षटकार आले आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय की विकेट मिळाली. झेल स्वरूपामध्ये खेळाडू बाद झाला. चला फलंदाज लवकर पाठवायचा आहे. 13 धावा स्कोर कार्ड वरती, 46 लक्ष पार करायचं आहे. 40+ फॉर्मॅट मधून पहिलं षटक तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतं. श्याम पाटील पुन्हा एकदा सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर. चला सचिन यांच्यासाठी एक पारितोषिक लागलेलं आहे. षटकारासाठी 5000 रुपयांचं पारितोषिक पवन गुळवी यांच्याकडून दिलं जाणार आहे. यावेळेला अप्परकट खेळण्याचा प्रयत्न आणि फलंदाज आणखी एक या ठिकाणी बाद होतोय. लागोपाठचा दुसरा धक्का. लगातार 2 फलंदाज या ठिकाणी बाद होत आहे. धावसंख्या धावफलकावरती 13 असताना स्वप्नीलनं लागोपाठ 2 षटकार घेतले, परंतु बघा गोलंदाजानं देखील सांगितले की मीही कच्च्या गुरुचा चेला नाहीये. लगेचच त्यानं लागोपाठ 2 विकेट घेतले. श्याम पाटील सध्या गोलंदाजी करतायत. 13 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. पहिल्या षटकाचा खेळ आता डिस्कस त्या ठिकाणी जरूर होत आहे की एक्झॅक्टली गोलंदाजी कोणाच्या हातामध्ये द्यावी. आता रेग्युलर फॉर्मॅट मधून खेळाडू मैदानामध्ये जरूर पाहायला मिळतील. पहिलं षटक संपलेलं आहे आणि फलंदाजीसाठी पवन भोईर मैदानामध्ये एंटर होतोय. तेजस भोईर मैदानामध्ये एंटर होतोय आणि गोलंदाजी करण्यासाठी पवन भोईर येतोय गोलंदाजी मार्कवर. दुसऱ्या षटकामध्ये टीमचा आयकॉन खेळाडू विश्वनाथ मालीनं मागच्या दोन्ही मॅचेस मध्ये दुसरं षटक हाताळलेलं आहे, परंतु आता या वेळेला जरूर पवनचा वापर इथे केला जातोय. थोडासा गेम प्लॅन मध्ये बदल केलेला आहे. चला वेळ मात्र कमी घ्यायची आहे टीम
गीतेन अँड मायरा 11 कृपया करून आपण वेळ कमी घ्यायची आहे. संदीप दादा प्रतिष्ठान च्या विरुद्ध आपण पाहतोय गीतेन अँड मायरा 11 असा सामना सुरू आहे. या प्रीमियर लीगची एक वेगळी चर्चा असते पंचक्रोशीमध्ये. अतिशय सुंदर आयोजन नियोजनबद्ध स्पर्धा मागच्या 3 वर्षांमध्ये. चला वेळ जास्त घेतात पंचांनी आता पहिली वॉर्निंग दिलेली आहे. गीतेन अँड मायरा 11 पुढचा बॉल राईट अबाउट द विकेट. हो अप्परकट यावेळेला फक्त दिशा दाखवली आहे. बॉल हवेत आहे. आणखी एक खेळाडू बाद. सचिनला देखील मैदान सोडावं लागेल. तिसरा धक्का लागतोय. विकेट गॉन. लागोपाठ या ठिकाणी फलंदाज बाद होतात आणि पुन्हा एकदा गीतेन अँड मायरा 11 टीमनं या मॅच मध्ये आता पलटवार केलेला आहे. यानंतर आणखी एक मोठा सामना तुम्हाला बघायला मिळेल ज्याचा टॉस आता नुकताच संपन्न झालेला आहे. स्वर्गीय दीपक दादा प्रतिष्ठान आणि शिवांश 11 या दोन टीम दरम्यान यानंतरची लढत तुम्हाला बघायला मिळेल. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला शफल झाला. ऑन साइडला वळवला बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट आणि बॉल एक टप्पा घेत असताना सरळ निघून जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांकरिता. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. इथे ते सर्रार बॉल वेगवान निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. श्रीकांत पाटील नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर झालाय. धावसंख्या 17 धावा. स्कोर कार्ड वरती तुम्ही पाहतात सेकंड नाईट दुसरी रजनी दुसरी रात्र या स्पर्धेची तुम्ही पाहतात. दुसऱ्या संध्यामध्ये आम्ही तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. हा बॉल पुन्हा किपरच्या हातामध्ये सरळ निघून गेला. आणखी एक डॉट बॉल. प्रत्येकी डॉट बॉल इथे दबाव वाढवणारा असेल. एव्हरी डॉट बॉल एक स्ट्रॉंग प्रेशर टाकण्याचा प्रयत्न जरूर करणार आहे प्रत्येकी गोलंदाजाच्या वतीनं. ओव्हर द विकेटनं पुन्हा शपलून खेळण्याचा प्रयत्न. आणखी एक निर्धाव बॉल येतोय. एक चौकार आला परंतु श्रीकांत पाटीलला जागेवरती उभा ठेवलेला आहे. लागोपाठ 3 चेंडू डॉट येत आहेत. 17 धावा स्कोर कार्ड वरती 17 रन्स. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट ना. हो यावेळेला समोर लॉफ केला. लॉंग ऑफला फिल्डर आहेत. भरपूर दूर होते. कॅच घेण्याचा कोणत्याही प्रकारे प्रयत्न केलेला नाहीये. तेथे बॉल उचलणार. वन बाउन्स नाही तोपर्यंत फलंदाजाकडे वेळ होती 2 धावा कंप्लीट करण्याची. स्कोर मोज अप विथ डबल टीमची टोटल आता स्कोर कार्ड वरती तुम्हाला बघायला मिळते 19 रन्स ऑन द बोर्ड. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपला. 12 बॉल 27 ची गरज आहे या मॅच मध्ये. आता पहिल्या ओव्हर मध्ये खूप चांगला खेळ होता. याही षटकाचा आपण विचार केला. विकेट जरूर आली पहिल्या बॉलवर परंतु लगेचच चौकार आला होता आणि तदनंतर पवन भोईरचा कमबॅक तुम्हाला बघायला मिळाला. चांगला पलटवार तुम्हाला बघायला मिळाला. आणि आता समीकरण जरूर आपण पाहतोय की येणारे 12 बॉल 27 ची गरज. कंपॅरिझन आपण पाहतोय फर्स्ट इनिंग मध्ये 17 धावा होत्या ज्या वेळेला 2 ओव्हर्स मध्ये आणि 3 विकेट होते. आणि बघा त्याच्या प्रत्युत्तरामध्ये स्वर्गीय संदीप दादा प्रतिष्ठाननं 19 धावा बनवल्यात. कंपॅरिझन मध्ये थोडंसं आता पुढे आहे. 2 धावा पुढे जरूर आहे परंतु क्रिकेटमध्ये कधी पलटवार होऊ शकतो. सध्या आपण IPL चा सामना जो पाहतोय ज्या प्रकारे सुरुवात झाली होती असं वाटलं होतं की पहिल्याच मॅच मध्ये 200चा आकडा गाठणार कोलकाता नाईट रायडर्स परंतु त्यानंतर काय कमालीचा बॅक केला. कृणाल पांड्याचा स्पेल
त्याच्यामुळे क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. कधी कोणता संघ पलटवार करेल, कमबॅक करेल हे सांगणं थोडंसं कठीण असतं या खेळामध्ये. आता 12 मध्ये 27 करायचे आहेत हा सामना जिंकण्याकरिता. सिद्धेश येतोय गोलंदाजी मार्कवर. गीतेरार मायरा 11 टीमनं ओपनिंग मॅच या स्पर्धेची खेळली आणि ती ओपनिंग मॅच त्यांनी जिंकली होती, एकतर्फी जिंकली होती. परंतु तदनंतर एक सामना त्यांनी गमावलाय. परंतु संदीप दादा प्रतिष्ठानचा विचार केला तर आज भरपूर धावा कंप्लीट करून सुद्धा हा संघ पराभूत होताना आपण बघितलेला आहे. 4 ओव्हरमध्ये 70 धावांचं संरक्षण करता आलं नव्हतं. चेतन ठाकरेचा तो एक धुमाकूळ क्रीडांगणामध्ये तुम्ही बघितला होता, विस्फोटक विध्वंसक डाव. पहिलं अर्धशतक या स्पर्धेमध्ये आपल्याला बघायला मिळालं होतं. सिद्धेश ओव्हर द विकेट, हाफ ट्रॅकर हुक केला, बॉल आता वॅकेंट एरिया मधून निघून चाललाय फाईन लेग सीमारशीच्या पलीकडे. 4 धावांकरिता चौकार. स्कोर आता पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 24 आकड्यावर तुम्ही सध्या टीमची टोटल पाहत आहात. चौकार आपल्याला बघायला मिळाला. खूप टप्प्याचा बॉल होता, त्याच्यावरती आक्रमण झालं. पुढचा बॉल पुन्हा एकदा सिद्धेश ऑन स्ट्राइक तुम्ही पाहताय श्रीकांत पाटीलला. ओ पुन्हा एकदा क्रॅकिंग स्ट्रोक पंच केलाय. धावबाची संधी आहे, डेरिकेटची गरज आहे. प्रयत्न चांगला केला शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या फिल्डरनं, परंतु तोपर्यंत एक धाव कंप्लीट करण्यात आली आणि स्कोर एका धाव्याने आता पुढे गेलेला आहे. स्कोर कार्ड वरती 25 धावा, 46 रन्स टू विन. 46 टार्गेट पार करताना 25 धावा या स्कोर कार्ड वरती आतापर्यंत लागल्यात. आता समीकरण बदललंय. येणारे 9 बॉल आणि 21 धावांची गरज आहे सामना जिंकण्याकरिता. 9 चेंडू 21 ची गरज. ओव्हर द विकेट. सिद्धेचा पुढचा बॉल समोर स्मॅश केला, मिड ऑनला फिल्डर उपस्थित. पुन्हा एकच धाव मिळेल. हळूहळू आता समीकरण बदललंय, परंतु सिंगलनं काम चालणार नाहीये. मोठा फटका येणं अनिवार्य असेल, कारण 8 बॉल फक्त तुमच्याकडे शिल्लक आहेत आणि त्या 8 बॉल मध्ये 20 धावा एकूण तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत. 8 बॉल आर रिमेनिंग अँड 20 मोर रन टू विन. नेक्स्ट बॉल सिद्धेश ओव्हर द विकेट. यावेळेला मिस्टॅमिंग स्ट्रोक, हवेमध्ये बॉल आहे. लॉंग ऑनचा फिल्डर, मिड ऑनचा फिल्डर दोघेही धावत आहेत बॉलवर आणि अखेर लॉंग ऑनच्या फिल्डरनं तो झेल पकडला. फलंदाज बाद होतोय, धक्का लागतोय या ठिकाणी. चौथा. चौथा धक्का या ठिकाणी लागतोय आणि आता समीकरण पुन्हा बदललेलं आहे. शेवटचे 7 बॉल शिल्लक आणि 20 धावांची गरज आहे. अत्यंत महत्वाचा बॉल असेल हा, कारण या अगोदर आपण बघितलं होतं की 6 मध्ये 17ची गरज असताना सुंदर पाटील यांचा संघ ओम साई प्रतिष्ठाननं तो सामना जिंकला होता. मॅच विनिंग नॉक अक्षय पाटीलच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळाली होती. आणि आता 7 मध्ये 20 करायचे आहेत. शक्यता आहे, कारण क्रिकेटमध्ये अशक्य असं काहीच नसतं. कालच एक सामना मी कव्हर केला डे फॉर्मॅटमध्ये. काटे कांबे येथे स्पर्धा सुरू आहे. 1 ओव्हरमध्ये 49 धावा खर्च केला एका गोलंदाजानं. म्हणून क्रिकेटमध्ये भरपूर काही गोष्टी ज्या लपलेल्या आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. आणि इथे मात्र बॉलला भिरकावून दिलाय. सरळ स्ट्रेटिश लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांकरिता संघर्षमय षटकार. श्याम पाटील आणि श्याम भोईर यांचा संघ. येणारे 6 बॉल आणि 14 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी.
मैच मध्ये पलटवार झालेला है, मैच में वापसी अब कर चुके हैं। हा खेल क्रिकेट से है, कुछ भी कहा नहीं जा सकता जब तक आखिरी गेंद यहाँ पर पूरी नहीं होती। विश्वनाथ माळी आता त्याला शेवटच्या ओव्हरसाठी राखून ठेवलं होतं मला वाटतं। विश्वनाथ माळी सातत्याने दुसरं षटक आता आपण बघितलेलं आहे। एक जेन्युइन लेग ब्रेक बॉलर आहे, दोन्ही बाजूने बॉल उलवण्याची क्षमता त्याच्याकडे आहे। आता 14 धावा त्याला वाचवायच्या आहेत, परंतु त्याच्या समोर फलंदाज तेजस भोईर। वेदांत शेंडे आल्या आल्या षटकार त्याच्या बॅटमधून बघायला मिळाला। चांगला फॉर्म आहे वेदांत शेंडेचा देखील। विश्वनाथ माळी टीमचा कॅप्टन, 14 धावा वाचवण्यासाठी समोर तेजस भोईर आहे। राईट आर्म ओव्हर द विकेट। ओहो हो हो, पहिला बॉल फ्लाइट देण्याचा प्रयत्न परंतु दिशाहीन आणि पंचाचा वाईट बॉलचा इशारा येतोय। अशा कंडिशन्स मध्ये एक्स्ट्रा धावा फलंदाजांवरचा दडबाव कमी करतील, दडपण कमी करतील, त्याच्यामुळे एक्स्ट्रा इथून मुळीच चालणार नाहीयेत। इथून आता तुम्हाला लढावं लागेल, हिमतीने गोलंदाजी करावी लागेल। 6 मध्ये आता 13 वाचवायच्या आहेत। फलंदाजांनी विचार केला तर 2 बॉल मध्ये मॅच फिनिश होईल, परंतु गोलंदाजाला हे मनात ठेवावं लागेल की 13 करायचे आहेत, ज्या भरपूर होतात। विश्वनाथ माळी तयार, ओव्हर द विकेट, पुन्हा फ्लाइट देण्याचा प्रयत्न, फुल टॉस होता, स्वीप केलाय, स्क्वेअर लेगला बॉल देतोय, एक धाव इथे मिळाली आहे, सेकंडचा कॉल, धावबादची संधी असेल, वेगानं धावा पूर्ण झाल्या आहेत की नाहीत, आणि होय 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत। क्विक डबल, वेगानं डबल त्या ठिकाणी पूर्ण केलेले आहे। गुड रनिंग बिटवीन द विकेट, हरडाचा वेग अक्षरशः बघायला मिळाला या धावा पळत असताना, आणि स्कोर 2 धावांनी पुढे गेलेला आहे। धावफलकावरती 35 धावा। धामणगाव प्रीमियर लीगचा थरार तुम्ही पाहतात, हे 3रं पर्व आहे, परंतु सर्व गावाला काय या पंचक्रोशीला गर्व वाटेल असं आयोजन या धामणगाव प्रीमियर लीगचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे। येणारे बॉल शिल्लक असतील 5, 11 धावांची गरज आहे। विश्वनाथ त्याच्याकडे क्षमता आहे, परंतु समोर वेदांत भोईर आहे, त्याच्याकडे देखील क्षमता आहे। एका बाजूला युवा जोश आणि एका बाजूला अनुभवी क्रिकेटर ज्याने अनेक मैदानं गाजवलेत, अनेक वर्ष या क्रिकेटच्या मैदानावर त्याने विजयाचे झेंडे गाडलेले आहेत, त्याच्यामुळे त्याच्या अनुभवाचा फायदा इथे तो उचलणार की युवा जोश, सळसळत रक्त आज शेंडे आणि वेदांत शेंडे आणि तेजस भोईरचं या सामन्यामध्ये एक वेगळी करामत करून दाखवणार का। प्रत्येक बॉल गणिक आता समीकरण बदललेलं आहे। 4 बॉल मध्ये आता करायचे 10 रन्स। रनचेस प्रत्येकी मॅच मध्ये रनचेस तुम्हाला बघायला मिळालेला आहे, परंतु आता ती स्ट्रीक ब्रेक केली जाणार का। 4-10चं इक्वेशन, शेंडे समोर, षटकार त्याने मारलाय। विश्वनाथ फ्लाइटेड बॉल, पुन्हा लेग ब्रेक टाकण्याचा प्रयत्न, ओहो या वेळेला फार मोठी मिस्टेक केलेली आहे। स्ट्राइक एंडलाही रनआउट होऊ शकला असता, परंतु नॉन स्ट्राइक एंडला बॉल फेकला आणि त्या दरम्यान लेग बाईटच्या स्वरूपामध्ये धाव पूर्ण झाली। कदाचित विकेट कीपर घाबरला असावा की ती रिस्क घ्यावी की नाही, कारण येथे ओव्हरथ्रो आला तर मॅच हातातून जाऊ शकते, निसटू शकते, आणि त्याच्यामुळे त्याने स्वतःला सावरलं, परंतु मी म्हणेल रिस्क घेणं गरजेची होती। तेजस भोईरची विकेट तुम्हाला मिळू शकली असती। 3 बॉल 9 धावांची गरज आहे। प्रत्येक बॉल गणिक 3चं समीकरण, 300चा स्ट्राइक रेट। विश्वनाथ ओ या वेळेला सोडून दिला बॉल आणि पंचाचा वाईट बॉलचा इशारा येतोय। दुसरा वाईट पाहायला मिळाला। दडपण आहे, दबाव आहे। विश्वनाथ माळी एक अनुभवी क्रिकेटर आहे, परंतु त्याच्यावर देखील दबाव आहे। क्रिकेटच्या खेळामध्ये दबावाच्या स्थितीमध्ये किती महान खेळाडू असू द्या, त्याच्या पायाखालची जमीन स्थिर राहत नसते। आजची गरज, पुन्हा बॉल सोडून दिला, आणखी एक वाईट बॉल, ये नहीं चलेगा, ये बिल्कुल भी नहीं चलेगा असं आता त्यांचे पाठीराखे सांगत असतील। टीमचे ओनर श्याम पाटील आणि श्याम भोईर देखील तेच सांगत असतील की वाईट नाही, तुला आता एक रिस्की चेंडू टाकायचा आहे, तेजस्वी विकेट मिळेल असा बॉल आता विश्वनाथ माळीला हाताळायचा आहे। आणि एका बाजूला संदीप दादा प्रतिष्ठानचे समर्थक विचार करत असतील की तेजस या 3 बॉल पर्यंत विकेटवर उभा राहिला पाहिजे, कारण आता येणारे 3 बॉल आणि सामना जिंकण्याकरिता 7 धावांची गरज आहे। 6ला सुपर ओव्हर आहे, एकही सुपर ओव्हर या स्पर्धेत झाली नाहीये। बघूया या मॅच मध्ये
तसं घडणार का? आणखी एक वाईट. अब इसका जवाब खुद विश्वनाथ माली देंगे. उनके मन में अब क्या चल रहा है? लागोपाठ 3 वाईट बॉल, 3 अवांतर धावा त्यानं खर्च केल्या. आता 3 मध्ये 6 करायचे आहेत. दबाव पूर्णपणे फलंदाजावरचा कमी झालाय. गोलंदाज प्रेशर मध्ये आहे. ओहो हो, या वेळेला चांगला बॉल, गरकन बाहेरच्या दिशेने वळण घेणारा बॉल आणि इथे येतोय डॉट बॉल. आता 2 बॉल 6 ची गरज आहे. 3 वाईट आल्यानंतर पुन्हा तेजस भोईरला देखील मी संभ्रमात टाकू शकतो असे चेंडू माझ्या बात्यामध्ये आहेत आणि ते त्याने दाखवले. त्या ठिकाणी 2 बॉल 6 ची गरज. थरार कायम आहे. विजयाची स्ट्रीक, रन चेसची स्ट्रीक ब्रेक होणार की पुन्हा रन चेस होणार? हो, या वेळेला फुल टॉस आणि चुकीला माफी नाहीये. रन चेसची स्ट्रीक इथे समाप्त होणार नाही आणि हा विजयाचा फटका, विजयी षटकार तेजस भोईरच्या बॅट मधून आलाय आणि हा सामना इथे जिंकलाय स्वर्गीय संदीप दादा प्रतिष्ठान संघानं. अभिनंदन, अभिनंदन, अभिनंदन. Congratulations संदीप दादा प्रतिष्ठान, सचिन तुकाराम भोईर अँड हार्ड लक टीम. गीत येणार मायरा 11, श्याम पाटील, श्याम भोईर. लगेचच आपण वळूया. सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी दिला जाणार आहे. सामनावीर आपण तेजस भोईरला देणार आहोत, ज्याच्या बॅटमधून विजयी षटकार आपल्याला बघायला मिळाला. शेवटपर्यंत तो टिकून राहिला आणि अखेर मॅच त्यानं जिंकून दिलेली आहे. तेजस भोईर आपण सामनावीराचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी यायचंय आणि अखेर कालपासून पाहतो की एकही वेळेला धावा वाचलेल्या नाहीयेत. सर्वच्या सर्व मॅचेस मध्ये धावा चेस झालेल्या आहेत आणि असं वाटलं होतं की ती स्ट्रीक आता ब्रेक होणार, परंतु तसं घडलेलं नाहीये. या सामन्यामध्ये सुद्धा धावांचा पाठलाग करण्यात आला आणि या ठिकाणी आपण देणार आहोत तेजस भोईरला सामनावीराचा पुरस्कार, एक आकर्षक ट्रॉफी, त्यानंतर एक कॅप दिली जाणार आहे आणि कोल्ड ड्रिंक्स. उपस्थित मान्यवरांना विनंती असेल की आपण आपल्या शुभास या ठिकाणी सुंदर भोईर या ठिकाणी काका पुन्हा आज आलेले आहेत, कालही आले होते आणि आपण पाहतोय क्रिकेट बद्दल खूप प्रेम आहे त्यांच्या मनामध्ये आणि त्यांच्या शुभास आपण देणार आहोत सामनावीराचा पुरस्कार. मॅन ऑफ द मॅच साठी ट्रॉफी, कोल्ड ड्रिंक्स, त्यानंतर एक कॅप या ठिकाणी दिली जाणार आहे.